गावठी. आपल्या संगमनेर मध्ये मी सांगते, पहिले आता लोक मला लय मोठे प्रश्न विचारतात. लोकसंख्या जास्त वाढली, अन्नदाने पुरत नाही. जे पूर्वीचं अन्नदाने होतं ते पिकवतोय का आपण? पिकवतोय का? संगमनेर मध्ये काय पिकत होतं? सगळ्या बाजऱ्या, आता सगळ्या सोयाबीन. कोणी दळून खाईल का सोयाबीन? काही ठिकाणी सांगली सातारा सगळे ऊस. ते ऊस कोणी भाकरी खाईल त्याच्या का भात घालून खाणार आहे? मग आपण काय खायचं काय नाही खायचं हे जे त्यांनी ठरवायचं. सेंद्रिय शेती वाढवायचं. आता एवढे घराघरामध्ये कॅन्सर, घरामध्ये बीपी, डायबिटीज, शुगर ही का आली? कुठून आली? प्रत्येक संस्था काम चांगलं करतात, पण आरोग्याचं काम का कोणी करीत नाही? आरोग्याचं का कोणी बघत नाही? हे आजार हे वाढतात याचा का कोणी विचार करीत नाही? हा विचार मी एक निसर्गाच्या मातीत राहून केला. कारण जुनं ते सोनं आपण सगळं घालवलंय आणि आपण सगळं नवीन मागं लागलोय, नाही का? मग आपल्याला जर पुढची पिढी चांगली घडवायची असेल तर आपण गावठी बी वाचवलं पाहिजे, आपण निसर्ग वाचवला पाहिजे. त्याच्या बरोबर सगळी तुमची आमची काळी माती अन्न देती माता आहे. पैसा किती असू द्या, पैसा कोण खातंय? मला बोट करून दाखवा आम्ही पैसे खातोय म्हणून. कोंबडी सुद्धा पैसा खात नाही खात कोंबडी पैसे, नाही का? मग आपल्याला काय पाहिजे? माती चांगली तर अन्न चांगलं, आणि अन्न चांगलं तर आज आपण चांगलं राहू. आपण चांगलं असलो तर पुढची पिढी चांगली घडणार आहे. मग पुढच्या पिढीसाठी माती वाचवणं आपलं गरजेचं काम आहे. आपण आजारी तर कुठंतरी संगमनेर, अकोला संगमनेर, नाशिक, कुठंतरी मुंबई, पुणे ठिकाणी जातो ना. आणि माती जर संपली तर हिला कोण डॉक्टर, कोण वैद्य आणतील? कोण वैद्य भेटेल? हे उत्तर मला मुख्यमंत्र्यांनी नाही उत्तर दिले अजून. मग माती वाचवायची गरज आहे का नाही? आपली पुढची पिढी काय घडणार आहे? आपली कशी घडणार आहे? विष खाऊन आज आपण कुठं एखाद्या हॉटेलमध्ये जातो तर एक ताटण 10 वाट्या. मी 2 दिवस उपायचे राहते, ज्यासाठी एक पण चांगलं नाही. आपल्या आता एक त्या मुलीनं चांगलं उपक्रम दिलं का, वाढदिवस केक कापून वाढदिवस साजरा करायचा नाही. खरंच मला खूप अभिमान वाटला त्या मुलीचा. वाढदिवस काय करतात? वाढदिवसाला कसा साजरा करतात? केक कापायचा. एखादा पैशावाला असला तर हॉटेलमध्ये जायचं, पार्ट्या द्यायच्या, दारू प्यायचे, केक कापायचे आहे ना. मग त्याच्यावरचे तुम्ही 4 रोपं 10 रोपं घ्यायचे तर 4च घ्या ना. कोणत्याही झाडाचे घ्या आणि ते मित्रमंडळीला वाटून द्या ना. ज्याला शेती ते बांधव लावा, ज्याला शेती नाही ना ते रस्त्याच्या कडाला लावा. त्या झाडाचं आयुष्य वाढल, तसं वाढदिवसाचं सुद्धा आयुष्य वाढेल. त्या झाडाच्या सावलीला कोणीतरी येऊन बसल, तो आशीर्वाद आपल्याला भेटेल. मग आपण हे केलं पाहिजे, हे शिकलं पाहिजे. माझं तर हेच काम आहे. आता एक रक्षाबंधन येते, आपल्या बहीण भावाला वावळायला जाते आहे ना. मी 12 वर्ष एका झोपडीत काम केलं आणि हे काम मी सोडून देणार होते. कारण कोणी कोणाला मदत करीत नाही ही माझ्यावरून मला खूप माहीत आहे. मी किती दिवसापासून पाण्याची मदत मागते समाजासाठी, पण लोक नाही मला पाण्याची मदत देते. पुण्यामध्ये गेले कार्यक्रमासाठी, मी म्हणले काम मोठं भूषण खोटं, नाही का? माझं काम समाजासाठी गण सुरू केलंय, पण 4 पाहुणे आले, बसा जागा नाही, मुलं आले तर बी दाखवता येत नाही. हे काम करावं का सोडून द्यावं? मी सोडून देणार आहे म्हणलं, माझ्या पुरतं मी करणार आहे. चंद्रकांत दादा पाटील म्हणले हे काम सोडू नको ताई, समाजाचं काम आहे. मी एक घरण बीज बँक काढत होते. म्हणले मला नको घर बांधू दे, मी आहे त्या झोपडीत रे, पण माझ्या आलेल्या पाहुण्यांना, आलेल्या विद्यार्थ्यांना दिलं बांधतो खूप चांगलं होईल. त्यांनी मला 1 महिन्यामध्ये एवढं मोठं घर बांधून दिलं. म्हणून आता माझ्या दारामध्ये किती मुलं शिकायत आहे. आणि चांगल्या कामामध्ये मला घरातून विरुद्ध, बचत गटातून, दुकानवाल्यांकडून, कंपनीवाल्यांकडून, कृषी सेवक म्हणजे काय ते राहायचं ऐकत्या ती कवा शिकलेली? आपण शिकलोय, संशोधने डिग्र्या. मी म्हणले तुमच्या डिग्र्या कधी ना कधी इकडेच वळतील. आणि आता मोठमोठे कुलगुरू मला बोलवतात, मोठमोठ्या कृषी तंत्र मला बोलवतात, नाही का? तर हे मला नाही बोलवती, माझ्या कामाला बोलवतात. आता हे पुरस्कार मला घरात ठेवायला जागा नाही, पण हे पुरस्कार माझे काहीच नाहीये. हे पुरस्कार सगळे ह्या मातीचे, माझ्या बियेचे, माझ्या शेतकरी बंधूंचे पुरस्कार आहे. म्हणून मला वाटतं प्रत्येक गावात एक राईबाई घडावा आणि हे जुनं ते सोनं देशी बी प्रत्येक शेतकरीच्या बांधात पिकावा आणि प्रत्येकाचं ताटात विषमुक्त व्हावं. काम गंज मोठं म्हणतात, पण माझं असं स्वप्न आहे का प्रत्येकाचं ताट विषमुक्त होईल ना,
तेव्हा माझं काम मोठं होईल. मग याच्यासाठी आपण गावठी बियाणं वाचवलं पाहिजे, तूरधान्य वाचवलं पाहिजे, आपले कडधान्य वाचवलं पाहिजे, नाही का. याच्यासाठी पण कामं सुरू करा तुम्ही. आणि ह्या माती वाचवा, ह्या आई वाचवा. हे खरं मोठं काम आहे. तर आपली पुढची पिढी चांगली घडणार आहे. नाही तर पुढची पिढी शिक्षण किती घेतलं तर चांगली घडत नाही. मी मोठमोठ्या कॉलेजवर जाते. आज मी शाळेची पायरी नाही येंगले, पण आता BS आगरीची मुलं माका येतात, भरपूर शिक्षणावाली येतात. मी म्हणते बाळांनो, तुम्ही पुस्तकी ज्ञान नका घेऊ, पण निसर्गाचं ज्ञान घ्या. तुम्ही ह्या काळ्या मातीचं ज्ञान घ्या आणि मग तुम्ही शिकून किती मोठं घ्या. वा, पण हे निसर्गाचं, आपल्याला निसर्ग वाचवणं गरज आहे निसर्गाची. आणि आपण आता कुठं डोंगर असलो तर पेटून देतो. हे खरं संस्थेने सगळं तरुण मित्रमंडळींनी काम केलं पाहिजे. अहो, तो जंगल पेटला, त्या जंगलामध्ये कितीतरी जीवजंतू मरते. माझी सुनबाई त्या दिवशी रात्रीचं आणली, मला खरंच ते जंगल पेटत होत असं रडाय आलं. हे आपण करतोय काय? आपण हाताना काडीवरून देतो. त्या जंगलामध्ये कितीतरी प्राणी आहेत, कितीतरी झाड आहेत, आणि ते आपण पेटून देतो. याच्यावर सरकारने किंवा शासनाने सुद्धा बंदी घातली पाहिजे. जे जंगल पेटील ना त्याला थोडीफार तरी शिक्षा दिलीच पाहिजे. माझा खूप जीव तळमळतो. आहो, जंगलामध्ये किती जीवजंतू आहे. त्याच्यावर मी एक गीत रचलंय, पण ते आता मला वेळ नाहीये, कारण मला पण जायचंय. 2 ओळी म्हणून समारोप करू शकतो आपण गाण्याचा. जंगल सारा आपलंच आहे रे, वन लागीला वन वलावायचा नाही रे. जंगल सारं आपलंच आहे रे, वन लागीला वन वलावायचा नाही रे. जंगल आपली मावली देती सुखाची सावली, जंगल आपली मावली देती सुखाची सावली. ह्या सावलीचं सुख वेगळंच आहे रे, वनला इथं वन वलावायचा नाही रे. जंगल सारं आपलंच आहे रे, वनला इला वन वलावायचा नाही रे. जशी आपली लेकर तशी वनरायाची पाखर, जशी आपले लेकर तसे वनरायाची पाखर. याला मारून खोडक करायचं नाही रे, वनला इथं वन वलावायचं नाही रे. धन्यवाद. कुठं जर लागलं जंगलाला, हे गीत खूप मोठे, पण जर खरंच आपण जंगलाची सुद्धा मदत केली तर परमेश्वर आपली सुद्धा मदत करील आणि आपल्याला सुद्धा निसर्गाची गरज आहे. तर आता मला आज टाईम नाही जास्त बोलायला. माझ्याकडून एखादा शब्द गेला असेल वाईट तर तो मला माफ करा, आणि चांगला असेल तो घराघरामध्ये घ्या. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय महाराष्ट्र.